हॅलो फ्रेंड्स, आज आपला जो व्हिडिओ आहे तर तुम्ही विचारल्याप्रमाणे बऱ्याच जणांची ज्या रिक्वेस्ट आल्या की सर डाऊटफुल क्वेश्चन जे आहेत किंवा कॅन्सल होणारे जे क्वेश्चन आहेत तर त्या क्वेश्चनसाठी एक व्हिडिओ बनवा. तर आपला जो व्हिडिओ आहे आज संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2019 जी आहे त्या परीक्षेमधल्या पेपरमध्ये जे काही डाऊटफुल क्वेश्चन आहेत, जे कॅन्सल होण्यासारखे क्वेश्चन आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यापूर्वी एक थोडीशी गोष्ट सांगतो की बघा, दोन विद्यार्थ्यांचं संभाषण कसं असावं किंवा दोन विद्यार्थ्यांनी चॅट कसं करावं, एक आपला व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओच्या खाली दोन विद्यार्थ्यांची डिस्कशन चाललं होतं. ते डिस्कशन एवढं चांगलं होतं की ते डिस्कशन बघितल्यानंतर मला असं वाटलं की या विद्यार्थ्यांना क्लासची किंवा माझ्यासारख्या लोकांची पण अजिबात गरज नाही. अगदी व्यवस्थित मुद्देसूद दोघांनी एकमेकांचे व्ह्यूज मांडले. ऍक्च्युली दोघांचे उत्तर वेगळे होते, दोघांना आपापले उत्तर प्रूव्ह करायचे होते, पण त्यांनी दोघांनी मांडलेले आर्ग्युमेंट्स किंवा दिलेले सपोर्टिंग फॅक्ट्स वगैरे ज्या एवढ्या चांगल्या होत्या आणि शेवटी दोघांनी एकमेकांना थँक्स म्हटलं. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. अशा पद्धतीनं तुम्ही चर्चा केली पाहिजे, अशाच पद्धतीनं तुम्ही चॅट केलं पाहिजे, डिस्कशन केलं पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे की क्लासेसची किंवा अशा ऑनलाईन व्हिडिओची किंवा गोष्टी तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. त्याच्यानंतर हे जे आपले डाऊटफुल क्वेश्चन आहेत याच्या रिलेटेड जे काही सोर्सेस आहेत किंवा जे काही साईट आहेत वेगळ्या, याच्यासाठी जे फोटो वगैरे काढलेले आहेत तर ते मी आपलं जे चॅनल आहे टेलिग्रामचं MPSC मेडिसिन पर त्याच्यावर अपलोड करतो. ज्या लोकांना इच्छा आहे की हा सर तुम्ही असं का म्हणता, याला सोर्स काय, तर ते सोर्स ज्यांची बघण्याची इच्छा आहे त्यांनी तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघू शकता. तर सर्वात पहिल्यांदा जो प्रश्न आहे तर बऱ्याच लोकांनी त्याच्यावर डाऊट घेतला होता, तो सुरुवातीला सुकन्या समृद्धी योजनेचा प्रश्न होता. बघा, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आयोगाने उत्तर दिलेलं आहे 4, म्हणजे फक्त ड चुकीचं आहे, इनकरेक्ट विचारलं होतं. पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं, आयोगाने दिलं होतं क आणि ड हे चुकीचं आहे, पण बाकीच्या लोकांचं म्हणणं आहे फक्त ड चुकीचं आहे. तर हा जो क्वेश्चन आहे यातला क जो ऑप्शन आहे की मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हे बरोबर आहे, चुकीचं नाहीये, पण ते का चुकीचं आहे ते सांगतो. जर तुम्ही विकासपीडिया नावाची साईट जर व्हिजिट केली, गव्हर्नमेंटची साईट आहे, त्या साईटमध्ये त्यांनी एक वाक्य दिलेलं आहे, इट रिक्वायर्स टू ओपन अकाउंट इन एनी पोस्ट ऑफिस ऑर ऑथोराइज्ड ब्रँचेस ऑफ कमर्शियल बँक्स. म्हणजे त्यांचा अर्थ काय होतो, एक तर बँकेत उघडा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडा. आणि इथं आयोगाने दिलेले जे वाक्य आहे याचा अर्थ असा होतो की फक्त तुम्ही पोस्ट ऑफिस मध्येच उघडलं पाहिजे, त्यामुळे ते वाक्य चुकीचं आहे. आपण बँकेतही ओपन करू शकतो. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते क आणि ड जे आयोगाने दिलेलं आहे ते बरोबर आहे. याच्यावर आपल्याला जास्त डाऊट घेता येणार नाही. हे माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे. याच्या उलट काय, ज्या लोकांना वाटतं चांगले सोर्सेस सापडतात त्यांनी आयोगाला नक्की पाठवावं. त्यानंतरचा पुढचा एक प्रश्न होता बघा, काही लोकांनी विनाकारणाच्या अर्थ मला तर काही जास्त विशेष वाटत नाही, खालीलपैकी कोणते हवामान बदलाशी संबंधित आहे किंवा आहे असा प्रश्न होता. विच ऑफ द फॉलोइंग इज असोसिएटेड विथ क्लायमेट चेंज. काही लोकांचं म्हणणं आहे की रामसार कन्व्हेन्शनवर म्हणजे वेटलँडवर पण याचा इफेक्ट पडतो, पण इथं काय म्हटलंय की असोसिएटेड विथ म्हणजे ज्याशी संलग्न आहे किंवा ज्याचा याच्याशी संबंध आहे. त्याच्यामध्ये रामसार कन्व्हेन्शन जे आहे ते वेटलँडसाठीच आहे, ते क्लायमेट चेंज साठीच नाही. क्लायमेट चेंज साठीच्या पहिल्या 3च गोष्टी आहेत. हा प्रश्न अजिबात कॅन्सल होणार नाही किंवा चेंज पण होणार नाही. त्यानंतरचा एक प्रश्न आहे बघा की खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणाऱ्या देशातील पहिले राज्य बनले आहे. याच्यामध्ये मात्र बऱ्याचशा गोष्टी आहेत. जेव्हा नेटवर सर्च केलं तेव्हा असं कळलं की आयोगाने दिलेलं उत्तर हे महाराष्ट्र आहे. काही लोकांनी तमिळनाडू म्हटलं, काही लोकांनी राजस्थानचंही दिले. बघा, आपले जे कम्युनिटी पोस्ट आहे युट्यूब चॅनलवर जी टाकलेली पोस्ट, मी विचारलं होतं की ज्यांना डाऊटफुल क्वेश्चन असेल त्यांनी इथे खाली मेसेज करा. त्यात एक जण राजस्थानची डेट पण दिलेली आहे. याच्यात नवीन एक फॅक्ट समोर आली की हरियाणा जे राज्य आहे त्या हरियाणानं 28 मार्च 2016 प्रोजेक्ट सलामती नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केला आणि त्याच्या अंडर इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह सुरू केले आणि ते देशातलं पहिलं राज्य ठरलं असं एक न्यूज मध्ये आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर दुसरं आहे की राजस्थानमध्ये पण गव्हर्नमेंटनं जो काही प्रोग्राम लॉन्च केला सेंट्रल गव्हर्नमेंटनं, तो फॉलो करताना एप्रिल 2017 मध्ये त्यांनी पण इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह चालू केले होते. मात्र महाराष्ट्रानं जे आहे ते 11 जुलै 2017 सुरू केले. पण बऱ्याच ठिकाणी असा रेफरन्स येतो की महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आता त्याच्यात थोडासा डाऊट आहे. ज्या लोकांना स्ट्रॉंग गव्हर्नमेंटचे सोर्सेस सापडतील, PIB सारखे सोर्सेस सापडतील, त्यांनी नक्कीच आयोगाला पाठवावं. तुम्हाला याच्यामध्ये नक्की एक क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो किंवा याचं उत्तर पण चेंज होऊ शकतं. शक्यता कॅन्सल होण्याची जास्त आहे. ज्यांचा चुकलाय त्यांनी नक्कीच हा आयोगाला पाठवा, हा कॅन्सल होऊ शकतो. त्यानंतरचा एक क्वेश्चन आहे, बऱ्याच लोकांनी काढले नीती आयोगचा जो प्रश्न होता त्यात त्यांनी असं म्हटलं की तिथं इन्स्टिट्यूट दिलंय आणि ऍक्च्युअली इन्स्टिट्यूशन आहे. मला वाटतं यामध्ये जास्त काही गोंधळ नसावा, कारण एवढं तेवढं तर ते आयोग करेलच.
तरी पण ज्यांना वाटतं त्यांनी याचा फीडबॅक द्यावा आयोगाला किंवा याच्यासाठी जे सोर्सेस आहेत ते वापरावे. यामुळे काय होईल की पुढच्या वेळेस जेव्हा आयोग क्वेश्चन फ्रेम करेल तेव्हा ही काळजी घेईल की इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूशन जे हे वेगळं न करता एक्झॅक्टली जे आहे तेच देईल, त्यामुळे पोरांच्या चुका होणार नाही. त्यामुळे अवश्य पाठवा हे पण, त्याच्यात काही डाऊट नाहीये. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न होता की डेमोक्रेसीचा प्रश्न होता बघा, डेमोक्रेसीचा. त्याच्यामध्ये आयोगाने असं दिलं की फक्त म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ मायनॉरिटीज, अल्पसंख्याकांचे शासन, हे त्यात बसत नाही डेमोक्रेसीमध्ये. काही लोकांचं असं म्हणणं की सर प्रेस्टिज ऑफ पर्सन ते पण बसत नाहीये. ऍक्च्युअली सुरुवातीला मलाही तसंच वाटलं होतं, पण व्यक्तीची प्रतिष्ठा इथे पॉझिटिव्ह अर्थाने घेतले. प्रतिष्ठा म्हणजे काय की बाबा सगळ्यांना इक्वल आपण समान न्याय देतो, समांना इक्वल ट्रीटमेंट देतो, या अर्थानं ते प्रेस्टिज वापरले, त्यामुळे ते डेमोक्रेसीमध्ये येतं. त्यामुळे आयोगाने दिलेलं उत्तर मला तरी वाटतं बरोबर आहे. याच्या उलट जर तुम्हाला स्टँडर्ड सोर्सेस सापडले, डी बसू सारखे, सुभाष कश्यप सारखे, किंवा जे काही बक्षीचं एक बुक आहे एकदम बेअर ऍक्टचं, कॉन्स्टिट्यूशनचं, त्याच्यात जर कुठे तुम्हाला असा रेफरन्स सापडला, चांगले स्टँडर्ड सोर्स सापडले, तर नक्कीच आयोगाला पाठवा. लक्ष्मीकांत आयोग कन्सिडर करत नाही. लक्ष्मीकांत इज नॉट टेक्स्ट बुक, इट इज अ गाईड, राईट. त्याच्यानंतरचा एक प्रश्न होता करेक्टली मॅच पेअर विचारलेला होता. सब्जेक्ट आणि कुठल्या लिस्टमध्ये दिले, विषय आणि संविधानातील सूची. याच्यात बऱ्याच लोकांनी चौथा असं म्हणले, पण तसं नाहीये ते. त्यात म्हणले त्यांनी की सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणाची तीर्थयात्रा, हा राज्य सूचीमधला शब्द आहे. ऍक्च्युली हा राज्य सूचीमध्ये नाहीये, कारण काय सर्व ठिकाणं जे तर ते राज्य सूचीमध्ये नाहीयेत. काही इंटरनॅशनल लेवलचे असतील किंवा काही क्रॉस बॉर्डर असतील किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, तर त्यात ते सगळे इन्क्लूड होत नाहीत. त्यामुळे हा जो पर्याय दिलेला आहे त्यांनी तो अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 अ ब क हे बरोबर आहे, चौथं हे चूक आहे, राईट. त्यानंतरचा एक प्रश्न आहे की शाहू महाराजांनी कुणाला शंकराचार्य म्हणून अपॉइंट केले. आता त्याच्यात बऱ्याच सिनियर लोकांचा मी गायडन्स घेतलं किंवा ज्या फॅकल्टी आहेत हिस्ट्रीचे त्यांच्याशी बोललो, तर ते सदाशिवराव बेनडीकर जे तेच उत्तर आहे. दुसरे जे बऱ्याच मुलांनी नाव सजेस्ट केले ते नाहीये. आणि काही लोकांचं म्हणणं होतं छात्र जगद्गुरू जे पहिले होते ते हे नाहीये, पण ऍक्च्युअल मध्ये याचं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की सदाशिवराव बेनडीकर हेच उत्तर बरोबर आहे. ही शक्यता फार कमी आहे चेंज होण्याची. तरी पण तुम्हाला सापडलं तर तुम्ही नक्की पाठवू शकता. त्यानंतर जो रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन पार्टी, प्रतियोगिता सहकार पक्ष, त्याच्यात मी जेव्हा डिस्कशन केलं होतं आपला अँसर की बद्दल, तेव्हा पण सांगितलं होतं की याचं उत्तर जे आहे तर 4 पण येऊ शकतं किंवा 2 पण येऊ शकतं. 2 काय येऊ शकतं, कारण मदन मोहन मालवीय आणि लोकनायक एम.एस. आने यांचा डायरेक्टली फाउंडेशन मध्ये रोल आपल्याला कुठे सापडत नाहीये. पण याच्यामध्ये काय असतं की एखादा माणूस एखाद्या संस्थेचा फाउंडर आहे हे प्रूव्ह करणं फार सोपं असतं, पण तो फाउंडर नाही हे प्रूव्ह करणं फार अवघड असतं. नाही याच्यासाठी काय असतं की आपल्याला ते कुठेतरी शोधावं लागतं की ह्या नाहीये म्हणून. आणि आहेसाठी काय एखादा जरी रेफरन्स आपल्याला कुठे दिसला की यांचं नाव याच्यामध्ये दिसलं, आपण प्रूव्ह करू शकतो. त्यामुळे हे पण फार अवघड होऊन बसेल. पण तरी पण जो तुम्हाला स्टँडर्ड इतिहासाचे पुस्तक सोर्सेस जर सापडले तर हा पण तुम्ही नक्की पाठवू शकता. त्यानंतर दुसरा आहे स्त्री शिक्षणाची दिशा, हा स्त्री शिक्षणावरील लेख. बऱ्याच लोकांचं म्हणत असं केसरीमध्ये नाही दर्पणमध्ये, केसरीमध्ये कसं काय असणार. पण याला एक सिंपल काही लोकांनी जे लॉजिक सांगितलं ते मला पटलंय की केसरीचे जे संपादक होते आधीपासून ते आगरकर होते. आगरकर जे होते समाज सुधारक ते होते. आणि आगरकरांचा आपल्याला जर एक अनालिसिस आपण केलं तर आगरकर हे बऱ्यापैकी म्हणजे स्त्रियांसाठी पुढाकार घेणारे किंवा स्त्रियांच्या चांगल्या गोष्टींसाठी प्रमोट करणारे होते. त्यामुळं केसरी उत्तर असू शकतं, कारण आयोगानं पण तेच उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतरचं होतं छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक समाज, त्याचं उत्तर भास्करराव जाधव हे कठाऱ्यामध्ये दिलेले, असं मला बऱ्याचशा सिनियर लोकांनी सांगितलं की ते ऍज इट इज कठाऱ्यामध्ये दिलेले, त्यामुळे त्याच्यात काही डाऊट असायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा की जो काही लोकांनी डाऊट घेतला की वेस्टर्न घाट ते जे होता प्रदेश आणि स्थलांतरित शेतीचे नाव, याच्यात एक थोडंसं सिंपल जर आपण बघितलं ना, मेघालया म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये झूम म्हणतात. आपण मेघालय जर झूमला जोडलं तर एकच पर्याय उरतो, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यामुळे याच्यात काही जास्त डाऊट असण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर सगळ्यात डाऊटफुल क्वेश्चन सगळ्यांना जो पडलाय तो प्रश्न, तो कॅन्सलही होऊ शकतो किंवा याचं उत्तरही चेंज होऊ शकतो, तो म्हणजे धातू आणि खाण उद्योग जिल्हे. आता याच्यामध्ये कसं झालंय, मॅंगनीज, बॉक्साईट, लाईमस्टोन, क्रोमाइट. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की लाईमस्टोन जे आहे ते यवतमाळमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस होतं आणि त्याच्यासाठी सोर्सेस पण आहेत. मी पण ते अपलोड करतोय की ते यवतमाळमध्ये होतं प्रोड्यूस, त्यात काही डाऊट नाहीये. पण इथे जो पर्याय आयोगाने दिलेला आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्याच्यामध्ये त्यांनी क्रोमाइट जे आहे ते यवतमाळमध्ये दिलेलं आहे. पण ऍक्च्युअल मध्ये यवतमाळमध्ये क्रोमाइट पण सापडतं, थोड्या प्रमाणात क्रोमाइट पण सापडतं. तुम्ही जर नेटवर सर्च केलं तर पहिली जी लिंक येते त्याच्यामध्ये दिसतं की क्रोमाइट हे यवतमाळमध्ये पण प्रेझेंट आहे, पण लाईमस्टोन पण यवतमाळमध्ये प्रेझेंट आहे. आता तुम्हाला हे प्रूव्ह करावं लागेल की लाईमस्टोन हे उस्मानाबादमध्ये नाही, पण ते पण प्रूव्ह करणं फार अवघड होतं, कारण
थोड्या प्रमाणात जरी म्हणजे खूप स्ट्रेस अमाऊंट मध्ये जरी सापडलं तरी ते आन्सर प्रूव्ह होऊ शकतं. त्यामुळे यासाठी तुम्हाला फार स्ट्रॉंग सोर्सेस लागतील, राईट. तरी पण हा क्वेश्चन मला वाटतं की कॅन्सल होऊ शकतो चेंज होण्यापेक्षा किंवा चेंज पण होऊ शकतो. त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे की तो सातपाटी जो पुळण आणि जिल्हे म्हणजे बीचचा जो क्वेश्चन होता. आता सातपाटी जे आहे तर ते पालघरमध्ये आहे ऍक्च्युली, आणि आता इथे उत्तर पर्यायामध्ये ठाणे दिलेलं होतं. ज्या लोकांना असं वाटलं की पालघर इथे दिलेलं नाही तर त्या लोकांनी तसं नमूद करून आयोगाला पाठवू शकता. हा पण एक क्वेश्चन चेंज किंवा कॅन्सल होऊ शकतो. त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे बघा, काही लोकांनी जे लिएबिलिटीज म्हणजे आपण त्याला म्हणतो काळातील केंद्र सरकारच्या दायित्वांमध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या, म्हणजे लायबिलिटीज ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, तर त्याच्यामध्ये एक्सटर्नल लायबिलिटी, इंटरनल लायबिलिटी. याच्यात काही डाऊट नाही. मी डिस्कशन म्हणजे आन्सर की टाकल्यानंतर पण खाली करेक्शन करून टाकलेलं होतं. त्यात त्यांनी इंटरनल लायबिलिटी जे आयोगाने उत्तर दिले ते एक्झॅक्टली बरोबर उत्तर आहे. कारण ज्या पर्सेंटेज मध्ये पण मी तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनल अपलोड करतो आणि त्याचं स्टॅट्स पण देतो, आणि ते इंटरनल लायबिलिटीज जास्त प्रमाणामध्ये आहे, त्याच्यात काही डाऊट नाहीये. त्यानंतर दुसरा एक बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन झालं जेंडर बजेटिंग मध्ये, की काही लोकांचं असं म्हणणं आहे की सर ते फायनान्शियल प्रोव्हिजन ऑफ मोर जेंडर इक्वल सोसायटी नसून ते मोर जेंडर अनइक्वल सोसायटी आहे. अनइक्वल सोसायटीचा प्रश्नच नाही. जेंडर बजेटिंग जी कन्सेप्ट आहे ती याच्यासाठी आणलेली आहे की सगळ्या लिंगांना म्हणजे पुरुष असेल स्त्री असेल यांना एक इक्वल लेवलला संधी मिळावी, त्यांना रिसोर्सेस इक्वली प्रोव्हाइड व्हावे. हा बेसिक कन्सेप्टच आहे जेंडर बजेटिंगचा. त्यामुळे याचं उत्तर एकच असणार, ते काही चेंजही होणार नाही किंवा कॅन्सलही होणार नाही. फायनान्शियल प्रोव्हिजन ऑफ मोर जेंडर इक्वल सोसायटी, कारण जेंडर पॅरिटी आणायची, त्यांना इक्वॅलिटी आणायची, म्हणूनच ते आपण जेंडर बजेटिंग आणत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तर तो आहे ध्वनीचा प्रश्न जो होता. आता याच्यामध्ये कसं झालंय की काही लोकांनी म्हटलं होतं ऑडिबल साऊंड वेव्ह जे आहे तर फ्रिक्वेन्सी त्याची 2K हर्ट्झ जी आहे आणि अबो आहे ती ऑडिबल आहे. तसं नाही बघा, ते के माप वापरले म्हणून तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. 20 ते 20,000 म्हटलेलं आहे त्यांनी हर्ट्झ, 20 ते 20,000 हर्ट्झ असं हे योग्य आहे, ही ऑडिबल रेंज आहे. आता आयोगानं फक्त इथं काय केलं की 20K हर्ट्झ किलो हर्ट्झ किंवा आपण त्याला के हर्ट्झ आहे तर हे नथिंग बट हे 20,000च आहे. त्यामुळे हे ऑप्शन जो आहे तो पर्याय चुकीचाच आहे. त्यामुळे ब हे कधीही उत्तरात असू शकत नाही. त्यामुळे पहिला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे ब असल्यामुळे आपण इलिमिनेट करू शकतो. त्याच्यानंतर राहिला पर्याय क्रमांक 2, त्याच्यामध्ये अ आणि क. आता अ मध्ये साऊंड वेव्हज आर ट्रान्सव्हर्स वेव्ह, ते काय फक्त ट्रान्सव्हर्स वेव्हज नाही, ते लॉंजिट्युडनल वेव्हज पण आहेत. त्यामुळे त्यात क पण येणार नाही. मग पर्याय असा कुठेच आपल्याला सापडत नाही, सॉरी अ येणार नाहीये, पर्याय असा कुठेच सापडत नाही, त्यात फक्त क दिलेलं आहे. मग तो जो पर्याय होता की फक्त क आणि ड म्हणजे शेवटचा चौथा ऑप्शन होता तर तो आयोगानं बरोबर दिलेला आहे. पण तुम्ही जर नॉन पिरियोडिक साऊंड वेव्हज ऍज नॉइज हे जर तुम्ही प्रूव्ह केलं की हे चुकीचं आहे तर हा क्वेश्चन कॅन्सल होईल, कारण तसा पर्याय इथे दिसत नाही. त्याला तुम्ही जर स्ट्रॉंग सपोर्ट दिला तर हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे की कीटकनाशकांचा बऱ्याच लोकांनी म्हणलं होतं, मी तेव्हाही एक्सप्लेन करून सांगितलं होतं. याच्यामध्ये काय म्हणले त्यांनी की कन्सिडर्ड इम्पॉर्टंट व्हाईल युजिंग इन्सेक्टिसाइड, इन्सेक्टिसाइडचा वापर करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये कलरची काळजी घेण्याची आवश्यकता नाहीये, कारण कलर हा फक्त कशासाठी, आपल्या सेफ्टीसाठी, हँडलिंगसाठी महत्वाचा आहे. म्हणजे डेंजरस जो असतो तर तो मुलांपर्यंत जाऊ नये किंवा कसा वापर करावा, म्हणजे वापर नाही तो कसा हँडल करावा, हँडलिंगसाठीचा कलर महत्वाचा आहे, वापरण्यासाठी कलरचा रोल नाही. त्यामुळे याचं पण उत्तर चेंज होण्याची शक्यता फार कमी आहे. त्याच्यानंतर ॲझोटोबॅक्टरचा आहे, मी याच्याविषयी बोललो तर याच्यामध्ये पण ॲझोटोबॅक्टर मोनोकॉट साठी आहे, त्यामुळे हा पण क्वेश्चन कॅन्सल किंवा चेंज होण्याची शक्यता फार कमी आहे. त्याच्यानंतर उरलेला 1-2 प्रश्न आहेत जे आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंग मधले बघता येतील. त्यातला मॅथ्स आणि रिझनिंग मधला एक प्रश्न जो आहे तर तो पोलचा आहे बघा 42चा, तर तो क्वेश्चन 100% कॅन्सल होईल. तुम्ही फक्त सॉल्व्ह करून दाखवा. याचं उत्तर हे 21 येतं, ते 42 आणि 21 हे ऑप्शन मध्ये नाहीये. तुम्ही 42 उत्तर दिले, हे तुम्ही जर प्रूव्ह करून दिलं आयोगाला तर हा क्वेश्चन कॅन्सल होईल, नक्कीच कॅन्सल होईल. त्यानंतरचा जो एक प्रश्न आहे बघा की बाबू PQRST ही 5 पिके घेतो, बाबूने घेतलेली पिके. त्याच्यामध्ये जे पहिलं वाक्य, दुसरं वाक्य आहे ते वाक्य फार विरोधाभासाचं वाक्य आहे. त्याच्यामध्ये म्हणले की टी हे आर पेक्षा वेगाने वाढणारे व पाण्याची जादा मागणी करणारे पीक असून ते टी पेक्षा जास्त पैदास करते, म्हणजे टीच टी पेक्षा जास्त पैदास करते. याचा अर्थ असा होतो, फक्त या स्टेटमेंट वरून हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो. जास्तीत जास्त लोकांनी पाठवा ज्यांचा हा कॅन्सल झाला, म्हणजे चुकलेला आहे उत्तर त्यांनी पाठवा, त्यांचा हा क्वेश्चन कॅन्सल नक्कीच होऊ शकतो.
ओके, तर हे काही थोडेफारचे डाऊटफुल किंवा कॅन्सल होणारे क्वेश्चन होते, तर याविषयी हा व्हिडिओ होता. तर थँक्यू. आणि आपला पुढचा व्हिडिओ जो आहे एक्सपेक्टेड कट ऑफचा आपण लवकरच तो पण अपलोड करत आहोत. ओके, थँक्यू.